तर हॅलो गाईज, आपल्याला जर खत करायचं असलं आपल्या झाडांना, छोट्या छोट्या प्लांटला, तर चला तुम्हाला दाखवते कसं करायचं. तर सगळ्यात पहिला लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. तर सगळ्यात पहिलं घ्यायचं आहे आपल्याला चहा पूड. तर नंतर घ्यायचं आहे हळद, आणि ते हळद तर पौष्टिकच असते. तर घ्यायचं आहे आपल्याला पाणी. आता ते पाणी त्यात घालायचं आहे बघा. तर ओकेच. आणि आपल्याला घ्यायचं आहे ते लहान मुलांना औषध त्यांना पाजतात ना ते, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. मापून आपल्याला हे घालायला येतं. आणि जर तुमची छोटी छोटी झाडे असली तर तुम्हाला सांगतो किती मिली आणि किती घालायचं आहे. आणि आपल्याला 10 मिलीच्या जरासं किंवा थोडंसं कमीच घालायचं आहे थोडंसं. तर चला तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्याला ते हे घालायचं आहे मिश्रण. तर मी मोजूनच घालणार आहे. तर बघा, थांबा एकच मिली, 10 मिली एवढं जास्त झाले, तर आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. तर बघा, अरे यार सारखं काय, जरा बघा एवढं आपण घालू शकतोच. तर एवढंच 2 रोपांना पुरतं सकट. बघा, परत आपल्याला असं भरपूर वेळाच करायचं आहे. आता आपण जास्वंदीच्या रोपाला घातलं आहे, तर आता घालायचं आहे मोगऱ्याच्या रोपाला. हेच मिश्रण घालायचं आहे मोगऱ्याच्या रोपाला ह्यानंच हे करून. तर चला तुम्हाला दाखवते किती मिली घ्यायचं आहे. जर तुम्ही मोगऱ्याच्या रोपाला घेणार असलात तर 10 मिली किंवा 15 मिली घेऊ शकता. शक्यतो 10 मिलीच घ्या. तर बघा, 10 मिली घेतलं आहे. तर आता आपल्याला घालायचं आहे मोगऱ्याच्या झाडाला. तर बघा, पूर्ण मुळातून घालायचं आहे गुलाबाच्या झाडाला. तर तुम्हाला सांगतो, जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला जर पालवी फुटत असेल तर खूपच छान आहे. तर बघा, इथं किती पालवी फुटल्या आहेत. आता गुलाबाच्या झाडाला घालायचे आहे 15 मिली. तर 15 मिली खूपच छान आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता, आपण घातलं आहे 15 मिली बरोबर. तर चला घालूया गुलाबाच्या रोपाला. तर हे आहे गुलाबाचं रोप. तर बघा, घातलं आहे याला. तर तुम्हाला खत दाखवलंच आहे. तर आता तुम्हाला दाखवतो पाणी कसं घालायचं. तर आपल्याला घ्यायची आहे स्प्रेची बॉटल अशी वरून असं टाकायचं आहे पाणी. किमान 5 मिनिट तर टाकायचं आहे. तर बघा, तुम्हाला पाण्याची वेळ सांगतो. गुलाबाच्या रोपाला 10च्या आत, मोगऱ्याच्या रोपाला 10च्या आत, आणि ह्या जास्वंदीच्या 3 रोपाला 10च्या आत घालायचं. आणि जर तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जर घालायचं असलं तर 6च्या नंतर, म्हणजे रोपं नंतर हे होतात. जर तुम्ही 10च्या नंतर घातलं आणि 6च्या अगोदर घातलं तर रोपं जगू शकत नाही, रोपं वाळू शकतात. जसं की बघा, हे वाळले. याला प्रयत्न करायला लागलो आम्ही, तरी पण बघायचं. तर त्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आता बाय बाय.